झी 24 तास एक पाऊल पुढे। कलात्मक मराठी चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या झी 24 तास गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला 28 जून पासून सुरुवात होते। महोत्सवाचं उद्घाटन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। या महोत्सवात 3 मराठी चित्रपटांचा प्रीमियर पार पडणार आहे। या महोत्सवाचं खास आकर्षण काय असेल पाहूया त्याचीच ही खास झलक। जन्म बाईचा खूप घाईचा, नाविन्यपूर्ण कथानक, दर्जेदार अभिनय आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा संयोग घडवत मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे। शेणाचा गोळा काही उपयोग नाही, निरुपयोगी पण। अशाच दर्जेदार 15 मराठी चित्रपटांचं स्क्रीनिंग पणजी इथं आयोजित झी 24 तास मराठी चित्रपट महोत्सवात घडणार आहे। झी 24 तास गोवा मराठी फिल्म फेस्टिवल असं त्याचं हे असेल। उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे येणार आहेत आणि स्पेशल इन्व्हायटी म्हणून आम्ही जया बच्चनला बोलवलं आहे। या वर्षीच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात गजेंद्र आहिरे दिग्दर्शित पोस्टकार्ड, संदीप नवरे दिग्दर्शित लंगर आणि दुनियादारी या सिनेमांचा प्रीमियर होणार आहे। दुनियादारी आणि पोस्टकार्ड ह्या 2 फिल्म्सचे प्रीमियर होत आहेत। दुनियादारी ही फिल्म तर सध्या मराठी फिल्म क्षेत्रात, सिनेमा क्षेत्रात सगळ्यात कॉस्टली अशी फिल्म आहे। जवळजवळ 5-6 कोटी खर्च केलाय, जे सहसा मराठीत होत नाही। तर चांदी, कोकणस्थ, काकस्पर्श, चिंटू, आजचा दिवस माझा, अनुमती, बालक पालक, इन्व्हेस्टमेंट, प्रेम म्हणजे प्रेम असतं, पुणे 52, तानी, तुकाराम, संहिता अशा अनेक चित्रपटांचा समावेश या महोत्सवात करण्यात आलाय। या महोत्सवाला बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत। मुलांना असल्या हिंसक गोष्टींपासून लांबच ठेवावं। साहेब जरा मानवतेच्या दृष्टिकोनात बघा की। अरे भावना वगैरे म्हणजे अति होतं रे। खुद्द अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, गौरी शिंदे यांनाही चित्रपट महोत्सवाला आमंत्रित करण्यात आले। पैसे नाहीयेत तुमच्याकडे, मग मी तुझ्याकडे भीक मागतो। तर अभिनेते विक्रम गोखले यांना कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। धन्यवाद नवऱ्याला माकड बनवल्याबद्दल। तेव्हा दर्जेदार 15 मराठी चित्रपटांची मेजवानीच रसिकांना या महोत्सवातून मिळणार आहे। तेव्हा या मेजवानीचा आनंद घ्यायला विसरू नका। गोव्याहून अनिल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।